विनयपेटा क्विज शास्त्राच्या विनयाच्या विरुद्धात वाटत आहेत आणि खरोखरच आहेतही. शास्त्रास आपणातून जाऊन 15 दिवसही झालेले नाहीत, तर विनयाची ही हालत आहे. तेव्हा भविष्यात काय होईल ह्या उद्देशाच्या पूर्तीसाठीच मी ही सभा बोलावलेली आहे. आणि तुमच्या पुढे माझा हा प्रस्ताव मांडला आहे. माझ्या मते आपण हे महत्त्वाचे काम सर्वात प्रथम पार पाडले पाहिजे. औस अनिरुद्ध, तुझं काय म्हणणं आहे? अनिरुद्ध उठून मुख्य भिक्खू संघापुढे उभे राहून म्हणतो, भदंत आपण जे म्हणालात आता आमच्या लक्षात स्पष्ट बसले आहे की शास्त्राच्या वचनाचे खरोखरच संगायन झाले पाहिजेत. कारण आपल्या काळातील आपले आजचे जनजीवन भगवान तथागताचे ऐतिहासिक व्यक्तित्व व त्याचे मानवी स्वरूप पुढील हजारो पिढ्यांना शब्द शिकित मिळेल. हे धम्मवचन त्या पिढीसाठी जनमानसास निश्चितच प्रभावित केल्याशिवाय राहणार नाही. त्यात त्यांना तथागताची चर्चा, त्यांच्या उपदेशाची पद्धत, भविष्यकाळातील पिढ्यांना उद्बोधक व प्रमाणबद्ध मिळेल. त्यामुळे त्या काळातील लोक भावुक होऊन तथागताच्या धम्माला, विनयाला आणि मातिकांना ऐकवतील. तेव्हा तथागताचे लोकोत्तर तत्व आणि यथार्थवाद तसेच विवेकवादाची माहिती होईल. कारण तथागत बुद्धाने आपल्या वाणीतून सूत्राद्वारा आजच्या काळातील सत्याचे वर्णन चित्रित केले आहे. त्यांना स्वतःला कधीच मी कोणी दैवी पुरुष आहे असे सांगितले नाही, न तसे वागले नाहीत. त्याच्या सूत्रावरून आपणाला त्याचे मानवी स्वरूप स्पष्ट दिसून येते. कोणते ते सूत्र म्हणून अनिरुद्ध थोडा थांबतो. तेव्हा आयुष्मान आनंद उभा राहून म्हणतो, मला माहीत आहे ते सूत्र. त्याचे नाव आहे जरा सूत्र. संयुक्त निकायातील या सूत्रावरून शास्त्राचे मानवी रूप स्पष्ट होते. त्यांची काया क्षीण झालेली आहे, स्नावातन पीडित आहे. एकदा ते संध्याकाळच्या वेळी कोवल घेण्यासाठी पूर्व विहाराच्या पश्चिमेकडे पाठ करून आहे. त्या सूत्रात किती जिवंत व सत्य वर्णन आहे. तसेच तथागत एकदा उदर पीडित आहेत असे महापरिनिब्बाण सूत्रावरून वाटते. तसेच एकदा तर एवढे
महान व्यक्तित्व म्हणून असूनही शास्त्रच एका गावात भिक्षा मिळाली नव्हती हे सत्य वर्णन जेव्हा येणारी पिढी ऐकेल किंवा वाचेल तेव्हा सहस्र सूर्याहून ते तेजोमय देव, नाग, यक्ष, गरुड, किन्नरांना पण पूज्य अशा भगवंताच्या